अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी सेवा किंवा स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ माझे सगळे स्वामी भक्त पठण करतात, नित्य सेवा करतात. स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचे ज्या घरामध्ये पारायण केलं जातं किंवा संकल्पयुक्त सेवा केल्या जातात त्या घरामध्ये महाराजांचा अखंड आशीर्वाद प्राप्त होत असतो. तुम्हाला जर संकल्पयुक्त सेवा स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं तुम्हाला जर करायच्या असतील, तुमच्या घरात अडचणी, दुःख, संकट, नजरदोष, कोणत्याही अडचणी असतील, कितीही मोठ्यातल्या मोठ्या अडचणी असतील, ज्या घरामध्ये स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचे 108 पारायण केले जातात त्या घरात कोणतेही दोष राहत नाही. त्या घरामध्ये अखंड स्वामी आशीर्वाद प्राप्त होत असतो. म्हणून तुम्हाला जर करायचं असेल तर नक्की तुम्ही संकल्पयुक्त 108 स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचे पठण करा. ज्या घरामध्ये स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं नित्यसेवाही केली जाते त्या घरामध्येही महाराज नेहमी संकेत देत असतात किंवा महाराजांची कृपा तुमच्यावर राहते. महाराजांची सेवा करत असताना तुम्हाला छोटे मोठे अनुभव नक्कीच येत असतात. महाराजांची प्रचिती सगळ्या स्वामी भक्तांना आता गुरुचरित्राच्या पारायणाला बसले असतील तर त्या पारायणामध्ये नक्कीच आली असेल. असं म्हटलं जातं की ज्या घरात 108 पारायण संकल्पयुक्त सेवा केल्या जातात किंवा संकल्पयुक्त 108 आरत्या केल्या जातात त्या घरामध्ये महाराज नक्कीच कोणतेही दुःख, संकट, आर्थिक स्थिती किंवा लक्ष्मी अखंड लक्ष्मी प्राप्त होत असते. सगळ्या गोष्टी या 108 संकल्पयुक्त पारायणे केल्या जातात आणि हे 108 पारायण तुम्ही एक साथ सलग केले गेले पाहिजे. म्हणजे 108 दिवस तुम्हाला जर करायचं असेल तर 108 संकल्पयुक्त सेवा तुम्ही आवर्जून करा. कारण की ज्यावेळेस आपण संकल्प करत असतो त्यावेळेस संकल्प केल्यानंतर आपण त्या संकल्पाला बांधलेला असतो आणि आपल्या ते संकल्पयुक्त सेवा करणं गरजेचंच असतं. म्हणून तुमच्या ज्या मनातील शंका असतील, अडचणी असतील, दुःख असतील, पहिल्या दिवशी संकल्प घ्यायचा. म्हणजे सगळ्या स्वामी भक्तांना संकल्प कसा घ्यावा हे तर माहीतच आहे. उजव्या हातात पाणी घ्यायचं, खाली एखादी डिश वगैरे ठेवायची किंवा जे देव धुवायला आपण घेत असतो त्या ठिकाणी घ्यायचं, पाणी घ्यायचं, त्याच्यावरती फूल, अक्षदा, हळदी कुंकू वाहून आपण संकल्प घ्यायचा. तुमचा कोणताही संकल्प असेल, तुमच्या कोणत्याही दुःख, अडचणी किंवा तुमचं घर होण्यासाठी किंवा आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी किंवा तुम्हाला बाळ होण्यासाठी असे बऱ्याच अडचणी असतील तर त्या अडचणींसाठी तुम्ही महाराजांचा 108 स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचे तुम्ही पारायण करून बघा. तुमच्या सगळ्या अडचणी नक्कीच दूर होतील आणि महाराज नक्कीच आपल्याला आशीर्वाद देतात. ज्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचे 108 पारायण केले जातात त्या घरातही कोणत्याही अडचणी आणि दुःख येत नाही. आपण ज्यावेळेस गुरूंची सेवा करत असतो त्यावेळेस आपल्याला आपल्या आई भगवतीची ही सेवा करायची असते. म्हणून हे दोन ग्रंथ इतके पवित्र ग्रंथ आहे, ज्यांच्याही आयुष्यात असतील त्यांचं आयुष्यही खूप सुंदर झालं असेल आणि बऱ्याच जणांना बरेच अनुभवही आलेले असतील. त्याचबरोबर आपल्याला नित्यसेवा करणंही गरजेचंच आहे. म्हणून तुम्ही नक्कीच स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ नक्कीच पठण करा आणि स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण तुम्ही आवर्जून तुमच्या घरात करून बघा. तुमचं आयुष्य खरंच बदलून जाईल आणि गुरुचरित्राच्या पारायणाला बऱ्याच जणांना बरेच अनुभव नक्कीच आलेले असतील. नक्कीच कमेंट्स करा की कोणाला अनुभव कोणते आलेले आहेत. बऱ्याच केंद्रांमध्ये महाराजांचे गुरुचरित्राच्या याच्यात अनुभव आले. कोणाच्या याच्यात पावलं म्हणजे महाराज येऊन आणि कुंकवाचे पावलं उमटलेले आहेत, तर काहींच्या इथे काही केंद्रांमध्ये प्रसाद ग्रहण केलेला आहे. असे बरेच स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये गुरुचरित्राच्या याच्यामध्ये अनुभव आलेले आहेत. ज्यावेळेस आपण आपल्यावरती जेव्हा वेळ येते किंवा गरज येते त्यावेळेस आपण नक्कीच स्वामींची धाव घेत असतो. ज्या घरामध्ये खरं सांगते मी तुम्हाला, ज्यावेळेस आपल्याला अडचणी, दुःख, संकट येत असतात ना त्यावेळेस आपण देवाची नक्कीच धाव घेत असतो. आणि तुम्हाला जर सगळ्यात कोणतीही सेवा करण्यापेक्षा तुम्ही फक्त स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचे आपल्या घरामध्ये संकल्पयुक्त 108 पारायण जर केले तर नक्कीच तुमच्या अडचणी नक्कीच दूर होतील आणि तुमचे सगळ्या अडचणींवरती मात करून आणि आपल्याला नक्कीच संकेत मिळत असतात. ज्या घरामध्ये अखंड नामस्मरण केलं जातं त्या घरामध्येही स्वामी कृपा होत असते. असं म्हटलं जातं
की म्हणजे महाराजच म्हणायचे की जो माझा नामाचं नामस्मरण करतो मी त्याला आयुष्यभर जपत असतो. म्हणून महाराजांचं अखंड नाम जप करणे किंवा तुम्ही 11 माळ जप करणे नसेल, 11 माळ जप करणं शक्य तर तुम्ही 1 माळ का असेना नक्कीच जप करा. म्हणजे तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळ 1 माळ जप करणं तितकंच गरजेचं असतं आणि तुम्हाला नक्कीच अनुभव येतील. तुम्हाला मी सगळ्या महिलांना सांगेल, तुमच्या घरामध्ये ज्याही अडचणी असतील, दुःख असेल किंवा संकट असतील तर तुम्ही नक्की स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचे 108 पारायण आवर्जून करून बघा. तेही संकल्पयुक्त सेवा करून बघा. म्हणजे तुम्हाला खूप अनुभव येतील. वर्षातून आपल्या घरामध्ये 108 पारायण नक्की झाले पाहिजे. आता नवीन वर्ष चालू होतोय, संकल्प घ्यायचा असेल तर महाराजांच्या सेवेने संकल्प घ्या की माझ्या वर्षभरात माझ्या घरामध्ये 108 पारायण का असेना झालेच पाहिजे. म्हणून तुम्ही आवर्जून हा संकल्प करून नवीन वर्षाची सुरुवात करू शकता. आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.